दलित महासंघाचे महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सकटे सर आज आपल्यासोबत आहेत। माळशिरस तालुक्यामध्ये अनुसूचित जाती जमाती संरक्षण हक्क कृती समितीची आज बैठक झाली। या बैठकीसाठी माळशिरस तालुक्यातील आंबेडकरी चळवळीसह सर्वच अनुसूचित समाज बांधव ची आज माळशिरसच्या शासकीय विश्रामगृह इथं बैठक झाली आणि बैठकीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी आले आहेत प्राध्यापक मच्छिंद्र सकटे सर। सर, आज या ठिकाणी बैठक झाली, या बैठक नेमकी कशासाठी होती? काय झालंय की महाराष्ट्रामध्ये राजकारणाकडे जेव्हा लक्ष देतोय त्यावेळेला लोकसभा आणि विधानसभा दोन्हीही निवडणुकामध्ये जात चोरांचं प्रमाण भयंकर वाढलेलं आहे आणि या जात चोरांनी दलितांच्या राजकीय हक्कावरती अतिक्रमण केलेलं आहे। इव्हन संविधानालाच नख लावण्याचा प्रकार सुरू झालेला आहे आणि म्हणून या प्रकारावरती बोललं पाहिजे, लढलं पाहिजे आणि शेवटपर्यंत लढलं पाहिजे म्हणून आम्ही लोक लढा उभा करण्याच्या दृष्टीने इथं आलेलो आहोत। आमचे इथले माळशिरस तालुक्यामध्ये जी अनुसूचित जाती हक्क संरक्षण समिती आहे त्यांच्या नेत्यांच्या बरोबर चर्चा करून आम्ही मिळून राज्यामध्ये आणि या मतदारसंघामध्ये काय करता येईल ही चर्चा करण्यासाठी इथं आलोय आणि मला खूप आनंद आहे की वेगवेगळ्या अनेक पक्ष संघटनाच्या मंडळींनी या बैठकीला आज उपस्थिती दाखवली आहे। सर, नेमकी ही वेळ का आणि कशासाठी आपण निवडली? ही निवडणूक म्हणजे जोपर्यंत हे जात चोर पुढे येत नाहीत आणि मुद्देमाला सहज सापडत नाहीत तोपर्यंत ही लढाई लढावीच लागेल। कसं आहे की या ठिकाणी उत्तम जानकर ही व्यक्ती धनगर आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे आणि त्यांनी खाटीक सर्टिफिकेट काढले आणि ते बोगस आहे हेही सगळ्यांना माहीत आहे, तरी सुद्धा ते इथं उभे राहिले, ते निवडून आले आणि म्हणून त्यांनी दलितांच्या राजकीय हक्क हिरावलेले आहेत, ज्याचा हक्क आहे त्यांचा त्यांनी नाकारलेला आहे म्हणून त्यांच्या विरुद्ध आम्ही लढतोय। आणि त्याच्याही पुढची लढाई ही आहे की अशा बोगस जात प्रमाणपत्र घेऊन आलेल्या धनदांडग्या आणि जात दांडग्या व्यक्तीला शरद पवार साहेबांनी आशीर्वाद द्यावा ही सगळ्यात चीड आणणारी गोष्ट आहे आणि म्हणून आम्ही पवार साहेबांच्याही विरोधात लढतोय, त्यांच्या पक्षाविरुद्ध लढतोय। पण त्याचबरोबर काँग्रेसनेही तीच गोष्ट लातूरमध्ये केलेली आहे, शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंनी तीच गोष्ट उमरग्यामध्ये केलेली आहे, त्यामुळे या सगळ्याच पक्ष संघटनांच्या विरोधात आम्ही लढतोय। आमदार उत्तमराव जानकर यांना जे जातीचं प्रमाणपत्र होतं ते एक व्यवस्थेने दिलं आणि ही व्यवस्था संविधानानुसार चालते, मग त्या व्यवस्थेने दिलेलं पत्र आपण मान्य करत नाहीत का? व्यवस्थेनं दिलेलं नाही, पैसे चारून लबाडी करून ते खाटीक नाहीत ना, ते खाटीक नाहीत आणि ज्यांनी त्यांना खाटीक सर्टिफिकेट दिलंय ते अधिकारी सुद्धा निलंबित नव्हे, त्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हायला पाहिजे अशी आम्ही मागणी करतोय। यासाठी न्याय व्यवस्थेचे दरवाजे आपल्याला ठोठावे लागतील। न्याय व्यवस्थेचे दरवाजे ठोठवणार आहोत, काही जण न्यायालयात गेलेले आहेत, आम्ही आमच्या काही तज्ञ वकिलांच्या मार्फत जाणार आहोत, पण तिथला निकाल लागेपर्यंत 5 वर्ष संपतायत आणि म्हणून फास्ट ट्रॅक कोर्टाकडून याचा निकाल सुद्धा लागला पाहिजे म्हणून आम्ही मागणी करतोय। आमदार उत्तमराव जानकर यांनी सांगितलं की मार्केटवाडीचा ईव्हीएमच्या विषयासंदर्भात ते कधीही राजीनामा द्यायला तयार आहेत। मग त्यांचं जे प्रमाणपत्र आहे ते न्याय व्यवस्थेपर्यंत आपण जाणार, मग लढणार, मग निकाल येणार, ह्याला बराचसा कालावधी जाईल। परंतु उत्तम जानकरांनी मान्य केलंय की आता ईव्हीएम मध्ये 100% घोटाळा आहे आणि त्यानुसार बॅलेट पेपरवर जर मतदान घ्यायचं असेल तर मी कधीही राजीनामा द्यायला असेल, मग त्या माणसाचं जात प्रमाणपत्र कसं खोटं मानायचं? कसं आहे की जात प्रमाणपत्रावरती त्यांना उमेदवारी दिली ही गोष्ट खरी आहे, पण जे प्रमाणपत्र ज्यांनी दिली ती त्यांची जात नाही हा माझा मुद्दा आहे। ते धनगर आहेत हे तेही सांगतात, स्वतः जानकर म्हणतात ते धनगर आहेत, त्यांचे कार्यकर्ते म्हणतायत ते धनगर आहेत, त्यांचे नातेवाईक म्हणतायत धनगर आहेत, त्यांचा समाज म्हणतोय धनगर आहे, त्यामुळे ते धनगर आहेत ही वस्तुस्थिती आहे। प्रमाणपत्र घेतलंय ती त्यांची जात नाही, लक्षात आलं का? आणि ते म्हणतायत मार्केटवाडीला की ईव्हीएम साठी मी राजीनामा द्यायला तयार आहे, तर ईव्हीएम साठी राजीनामा देण्यापेक्षा खोट्या जात प्रमाणपत्र घेऊन तुम्ही लढलाय त्यासाठी तुम्ही राजीनामा द्या आणि एखाद्या प्रामाणिक या समाजातल्या कुठल्याही मांग असेल, महार असेल, बौद्ध असेल, चर्मकार, ढोर, होलार कोणालाही उमेदवारी द्या आणि ज्याचा हक्क त्याला देण्यासाठी पुढाकार घ्या। सर, माळशिरस तालुक्याचं सातत्यानं प्रतिनिधित्व एकाच समाजाकडून केलं जाते, गेल्या 3 टर्मला एकाच समाजाकडून प्रतिनिधित्व केलं जाते, परंतु माळशिरस तालुक्यातला आता आपण जसं म्हणला बौद्ध बांधव असतील, मातंग बांधव असतील किंवा होलार बांधव असतील यांना प्रतिनिधित्व प्रस्थापित का देत नाही? त्याचं कारण असं आहे की बौद्ध समाज हा चळवळीमधला आहे, फुले आंबेडकरी विचारांनी पेटलेला जागृत झालेला समाज आहे आणि तो आपण म्हणेल तसं वागणार नाही, आपण जिथं सही कर म्हणेल तिथं सही करणार नाही आणि म्हणून जो गुलाम आहे, जो त्यांच्या घरी चाकरीला आहे, सांगेल तसं ऐकतो, वागतो, त्याला ते सोबत घेतात आणि तिकीट देतात। पण मी म्हणेन की ह्याच्यापेक्षा ते बरं आहे ना, निदान त्या जातीतलं तरी आहे।
आज मला सांगा की विजयसिंह मोहिते पाटलासारखा माणूस ते सुद्धा त्या हनुमान डोळस माझे मित्र होते, आज ते नाही आहेत, कारण मी महामंडळाचा अध्यक्ष होतो तेव्हा तेही अध्यक्ष होते चर्मकार महामंडळाचे, लिडकॉमचे. तर त्यांना मुंबईतून आणून त्यांनी तिकीट दिलं. म्हणजे त्यांच्या शेतामध्ये काम करायला जे लोक आहेत, ज्या समाजाचे लोक आहेत, घरातली कामं करायला जे लोक आहेत, गावात त्यांचा जय जयकार करायला जे लोक आहेत, त्याच्यातलं ते कुणालाच उमेदवारी देत नाहीत. शोकांतिका तर हीच आहे की हे प्रस्थापित लोकच या समाजाला डावलतायत. आमदार उत्तमराव जानकरे यांच्या जात प्रमाणपत्राविषयी भविष्यात लढा उभारणार का? लढा उभा केलेला आहे आम्ही. ही लढाई यापूर्वीही केली. न्याय व्यवस्थेचा लढा उभा करणार का? हो, न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून हे लढावं लागणार आहे. आमचे लालासाहेब आडगळे वगैरे ही सगळी मंडळी त्यांच्या परीने काम करतायत, पण आम्ही स्वतःही काम आम्ही न्यायालयीन लढाई लढू, राजकीय लढाई लढू, जनतेच्या दरबारातून लढाई लढू आणि ह्या प्रस्थापित यश येईल या लढ्याला? यश येईल मला वाटतंय की यश येईल. मग माळशिरस तालुक्यात पुन्हा एकदा पोटनिवडणूक लागेल असं वाटतंय? मला त्या बाबतीत शंका आहे, कारण भारतामध्ये न्याय लवकर मिळत नाही. कारण एक कविता आहे कोणाची तरी की 16व्या वर्षी बलात्कार झालाय ना 80व्या वर्षी बाई कोर्टात हेलपाटे मारते, अशी एक कविता आहे. न्याय वेळेत मिळत नाही हा सुद्धा एक अन्यायच आहे आपल्या न्याय व्यवस्थेकडून होतो. भविष्यात 100% आमदार उत्तमराव जानकरे यांच्या प्रमाणपत्राविषयी सर्व समाजातील बांधवांना सोबत घेऊन लढा उभारणार. उत्तम जानकर ह्या एका व्यक्तीचा विषयच नाहीये. माळशिरसमध्ये उत्तम जानकर आहे, असे जात चोर खूप आहेत ना. कोणी धनगरामधले आहेत, कोणी लिंगायतामधला आहे, खूप जात चोर आहेत. या सगळ्या जात चोरांच्या विरोधात आम्ही ही लढाई लढत आहोत, सगळ्या दलित बांधवांना एकत्र घेऊन. तर हे होते दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सकटे सर यांनी समाजातील सर्वांना सोबत घेऊन ज्या ज्या ठिकाणी जात चोरीची प्रकरण आढळून आले त्या ठिकाणी भविष्यात मोठा लढा उभा करणार असं सांगितलेलं आहे. भूमिपुत्र न्यूज साठी मी निनाद पाटील, अकलूज. महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.